मातापुत्राची आणि पतीपत्नीची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा ह्या भगवान बुद्धाची भेट घेऊ शकल्या होत्या. त्यांच्या मृत्यूपूर्वीची ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सद्धर्माचे अमृत दिले होते. कारण तिला तथागतांद्वारे आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्याच मुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्याच साह्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धाची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखानिशीन भगवान, मला हे करण्यास अनुमती द्यावी. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती 78 वर्षाची झालेली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांचेही आता 80वे वर्ष सुरू आहे. यशोधरेने भगवंताशी बोलताना सांगितले की त्या दिवसाची रात्र ही तिची अखेरची रात्र राहणार आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिकच संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याकडून मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन तिने त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझी शरणागत आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. सर्व बंधने नष्ट केली होती. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला होता आणि त्यांच्यामुळेच तिला धम्मबळ प्राप्त झाले होते.